बघा बाळांनो, आज आपण ड्यू नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर्स लेक्चर नंबर 4 बघत आहोत. लेक्चर नंबर 3 मध्ये आपण काल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी केला होता. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आपण त्या स्टेटमेंट, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल सेटअप की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय काय असतं काय काय नाही. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये जो आपल्याला फोटो करंट मिळतो त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते सगळ्यात अगोदर बघितलं आपण इंटेन्सिटीचा. त्याच्यानंतर आपण बघितलं फ्रिक्वेन्सीचा आणि नंतर बघितलं होतं स्टॉपिंग पोटेन्शियलचा. कसं कसं व्हॅल्यू होतं, तो स्टॉपिंग पोटेन्शियल इन्क्रीज केलं डिक्रीज केलं किंवा इंटेन्सिटी इन्क्रीज केली डिक्रीज केली किंवा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली डिक्रीज केली तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वर काय इक्वेशन होतं. त्याच्यानंतर आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक जे स्टडी केले होते ते जे स्टडी केले ते ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट स्टडी केले. पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं होतं की फ्रिक्वेन्सी जी ही कशी असली पाहिजे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असली पाहिजे किंवा तेवढी असली पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड काय सांगितलं होतं त्यानं की द फोटो इलेक्ट्रिक करंट जो आहे तो कशावर डिपेंड्स असतो, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन अँड नॉट ए फ्रिक्वेन्सी. थर्ड काय सांगितलं होतं की जे कायनेटिक एनर्जी असते इलेक्ट्रॉनची ती कशावर डिपेंड असते, ती फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. आणि चौथं सांगितलं होतं की जे फोटॉन इलेक्ट्रॉन कोलिजन होतं त्याच्यामधून जे इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात ती जी प्रोसेस असते ती कशी असते, स्पॉन्टेनियस प्रोसेस असते. हे सर्व कॅरेक्टरिस्टिक जे हे कशावर स्टडी केले, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंट वरून. आज आपल्याला बघायचंय आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. सो इन 1905 according to on the basis of Planck's quantum theory, अकॉर्डिंग टू प्लॅंक्स क्वांटम थिअरी याचा अर्थ त्या प्लॅंक्सने काय सांगितलं होतं की जी एनर्जी असते किंवा लाईट असतो तो काय असतात, पार्टिकल्स असतात की ते काय असतात, पार्टिकल्स. आणि पार्टिकल्स असतात तर ते सिंगल पार्टिकल असतात. काय पार्टिकल कशाच्या फॉर्म मध्ये असतात, पॅकेट्सच्या फॉर्म मध्ये. आणि त्या पॅकेट्सना आपण काय म्हटलं होतं, फोटॉन्स. म्हणजे याचा अर्थ काय की जे आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन स्टडी केलं त्याने 1905 मध्ये असं अज्युम केलं कोणत्या थिअरीनुसार, प्लॅंक क्वांटम थिअरीचा, की लाईट हे काय असतो, एक पार्टिकल असतो. आणि पार्टिकल म्हणजे काय असतात, पॅकेट्स ऑफ एनर्जी किंवा काय असतात, फोटॉन्स असतात. त्याला हे इक्वेशन जे हे कशासाठी डिराइव्ह केलं, आइन्स्टाईन डिराइव्ह दिस इक्वेशन which is used to study the characteristics of photoelectric effect. याने जे आइन्स्टाईन ने जे कॅरेक्टरिस्टिक स्टडी केले हे मॅथेमॅटिकली स्टडी केले. एक मॅथेमॅटिकल इक्वेशन स्टडी केलं त्याच्यावरून त्याने काय केले, ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट काय केले, एक्सप्लेन केले. आता बघा त्याला काय अजून तर आपल्याला माहिती, आपण जर एखादा मेटल सरफेस घेतला तिच्यावर आपण काय करतो, रेडिएशन्स काय करतो, इन्सिडेंट करतो. तिच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात काहीतरी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे, म्हणजे कोणत्या फ्रिक्वेन्सीचे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचे किंवा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पेक्षा कमी वेव्हलेंथचा लाईट इन्सिडेंट केल्याच्या नंतर याच्यामधनं काय होतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. पण ही प्रोसेस होण्याच्या अगोदर त्याला काय अजून झालं, आइन्स्टाईन अज्युम दॅट when the radiation is incident on a metal surface, त्याला असं अज्युम झालं की जेव्हा आपण रेडिएशन इन्सिडेंट करतो, रेडिएशन इन्सिडेंट करतो म्हणजे काय इन्सिडेंट करतो, लाईट इन्सिडेंट करतो म्हणजे काय इन्सिडेंट करतो, फोटॉन. आणि फोटॉनची एनर्जी काय असते, E h μ. जेव्हा आपण फोटॉनची एनर्जी याच्यावर इन्सिडेंट करतो एखाद्या मेटल सरफेसवर तेव्हा ही जी एनर्जी ही टोटल एनर्जी कोण ऍब्सॉर्ब करतो, इलेक्ट्रॉन. द टोटल एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन काय करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. आता आपल्याला माहिती इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्सॉर्ब करतो जेव्हा आपण, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं वर्क फंक्शन वगैरे काहीतरी असतं. आपण याच्यावर काय केलं होतं, समजा मी टोटल एनर्जी जर 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या एनर्जीचा जर रेडिएशन किंवा फोटॉन जर इन्सिडेंट केले तर या मटेरियलचं जर वर्क फंक्शन 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर या इलेक्ट्रॉनला सेपरेट होण्यासाठी किती एनर्जी लागली, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. यानं जर कुठल्याही इलेक्ट्रॉन सोबत किंवा कुठल्या न्यूक्लियस सोबत कोलिजन वगैरे केलं नाही तर त्याची जी बाहेर येतो जी राहिलेली एनर्जी किती, 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट काय म्हणून यूज करतो, तो कायनेटिक एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जी किती होती आपली, 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी किती पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली, 2 पार्ट मध्ये. सम पार्ट ऑफ एनर्जी इज यूज्ड ऍज अ वर्क फंक्शन
मीन्स वर्क फंक्शन म्हणजे कशासाठी या मेटल सरफेस पासून सेपरेट होण्यासाठी अँड रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी व्हिच इज यूज्ड ॲज ए कायनेटिक एनर्जी म्हणजे राहिलेली जी ही कशासाठी यूज करतो तो कायनेटिक एनर्जी मग त्याला असं अज्यूम झालं की जेव्हा आपण कुठल्या एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा लाईट इन्सिडेंट करतो तर टोटल जी एनर्जी असते फोटॉन्सची ती टोटल एनर्जी कोण ऍब्सॉर्ब करतो इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन ती एनर्जी किती पार्ट मध्ये यूज करतो दोन पार्ट मध्ये एक काही पार्ट जो येतो त्या मेटल सरफेस पासून सेपरेट होण्यासाठी आणि काही पार्ट जो असतो तो कशासाठी व्हिच इज यूज्ड ॲज ए कायनेटिक एनर्जी सो अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असेल किती टोटल एनर्जी किती कोणाची किती एनर्जी टाकली आपण E इक्वल्स टू h कोणाची असते टोटल एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल्स टू किती पार्ट मध्ये डिवाइड झाली दोन कोण कोणत्या कायनेटिक एनर्जी प्लस वर्क फंक्शन म्हणजे जेवढी फोटॉनची एनर्जी तेवढी इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करतो आणि तिला किती पार्ट मध्ये डिवाइड करतो कायनेटिक एनर्जी आणि वर्क फंक्शन मध्ये सो टोटल एनर्जी E इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन प्लस वर्क फंक्शन कशाने इंडिकेट करतो आपण फाय सो टोटल एनर्जी किती असते फोटॉनची E means h mu is equals to kinetic energy half mv square max plus work function h mu naught so kinetic energy जर काढली तर kinetic energy is equals to half mv square max is equals to हा प्लस इकडे गेला मायनस मीन्स h mu minus h mu naught so where m be the mass of electron v means speed of electron and mu naught be the कोणती फ्रिक्वेन्सी असते थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बघा या इक्वेशन मधून आपण काय करू शकतो अजून h जर कॉमन काढलं इक्वेशन काय येईल 1/2 mv square max is equals to h in a bracket mu minus mu naught so स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये आपण बघितलं होतं कायनेटिक एनर्जीला आपण काय लिहू शकतो ev0 is equals to h mu minus mu naught so this equation are called as Einstein photoelectric equation या इक्वेशनला कोणतं इक्वेशन म्हणतात फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन सो हे सुद्धा इक्वेशन आइन्स्टाइन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आहे हाफ mv स्क्वेअर max is equals to h mu minus mu naught किंवा 1/2 mv square max is equals to h mu minus h mu naught सो हे इक्वेशन लिहून घ्यायचे त्याच्यानंतर बघ आता या इक्वेशन वरून आपल्याला काय करायचं याला हे इक्वेशन स्टडी कशासाठी केलं होतं इक्वेशन लक्षात येईल बघा लिहिताना कसं लिहायचं आपल्याला की आइन्स्टाईनने काय अज्यूम केलं होतं की आपण जी एनर्जी टाकतो ती कोण ऍब्सॉर्ब करतो इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करतो टोटल एनर्जी किती असते E इक्वल्स टू h mu ती एनर्जी कोण ऍब्सॉर्ब करतो इलेक्ट्रॉन तिला किती पार्ट मध्ये डिवाइड करतो किती पार्ट मध्ये यूज करतो दोन कशासाठी कायनेटिक एनर्जी आणि वर्क फंक्शन साठी त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन यूज करायचा आणि सॉल्व्ह करत चालायचं इक्वेशन लास्ट इज तुमचं ev0 h mu mu naught आता आपल्याला फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचे या इक्वेशन वर सगळ्यात अगोदर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स So first characteristics बघा phi means work function जे असतं which is work function is constant for a given material जर आपण एकच मटेरियल घेतलं त्याच्यावर जर डिफरंट फ्रिक्वेन्सीचा लाईट जर इन्सिडेंट केला किंवा डिफरंट इंटेन्सिटीचा लाईट जर इन्सिडेंट केला तर त्यावेळेस त्याच्यासाठी जे वर्क फंक्शन असेल ऑलवेज कसं असेल सेम पण त्याच मटेरियल साठी मटेरियल जर चेंज केला तर वर्क फंक्शन काय होतो चेंज होते मीन्स phi is constant for a given material if the frequency of
incident radiations is decreases, बघा आपण काय केली फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट रेडिएशनची, बघा आपण काय केले तर फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन काय केली डिक्रीज केली. मला सांगा जो फ्रिक्वेन्सीवर काय डिपेंड्स असतो सांगितलं होतं आपण एक्सपेरिमेंटल सेटअप वरून, फोटो करंट डिपेंड्स असतो की त्याची कायनेटिक एनर्जी डिपेंड्स असते. तर फ्रिक्वेन्सीवर काय डिपेंड्स असते कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी डिक्रीज करते याचा अर्थ तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन्स काय होईल डिक्रीज होईल. मग जसजशी फ्रिक्वेन्सी डिक्रीज करते तसतशी कायनेटिक एनर्जी कमी होते. मग अशी कोणती तरी फ्रिक्वेन्सी की ती फ्रिक्वेन्सी कमी 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 करत गेले कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाईल. अशा कोणत्या तरी फ्रिक्वेन्सीला कायनेटिक एनर्जी काय होऊन जाईल झिरो होईल. मग फ्रिक्वेन्सी डिक्रीज करते कायनेटिक एनर्जी सुद्धा डिक्रीज होते ऍट पर्टिक्युलर स्टेज किंवा ऍट ए पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ऍट ए सर्टन फ्रिक्वेन्सी कायनेटिक एनर्जी इज झिरो. आणि कोणत्या फ्रिक्वेन्सीला कायनेटिक एनर्जी झिरो होईल थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्यू नॉट ला कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किती होईल तुमचा झिरो होईल. अकॉर्डिंग टू द आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय सांगते 1/2 mv स्क्वेअर मॅक्स इज इक्वल्स टू h म्यू मायनस 5. कायनेटिक एनर्जी कोणत्या फ्रिक्वेन्सीला झिरो झाली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी असेल ती किती आहे तुमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कायनेटिक एनर्जी झिरो कोणत्या फ्रिक्वेन्सीला होते थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मायनस 5. जर 5 काढला इक्वेशन वरनं तर कायनेटिक इक्वेशन 5 इज इक्वल्स टू h म्यू. सो वर्क फंक्शन काय मिळतं आपल्याला वर्क फंक्शन इज इक्वल्स टू h म्यू नॉट. कधी ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी जी आहे ती किती असेल तुमची झिरो असेल. हे झालं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स. आणि त्याला सुद्धा तेच सांगितलं होतं की कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स कशावर डिपेंड्स असते फ्रिक्वेन्सीवर. तेच आपण फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन वर बघितलं की कायनेटिक एनर्जी जसजशी आपण डिक्रीज करत जाऊ तसतशी तुमची फ्रिक्वेन्सी जसजशी डिक्रीज करत जाऊ तसतशी कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होते डिक्रीज होते. हे झालं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. सो सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स so photoelectric equation half mv square max is equals to h mu minus work function किंवा h mu naught. आता बघा पहिल्या केस मध्ये if the frequency of incident radiation is less than threshold frequency, फ्रिक्वेन्सी जी आपण इन्सिडेंट लाईटची ती काय केली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी केली तर काय होईल मला सांगा फोटोइलेक्ट्रिक इमिशन होणार नाही. आता फोटोइलेक्ट्रिक इमिशन होणार नाही आपल्याला माहिती पण काय होणार नाही बघा फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण डिक्रीज करतो फ्रिक्वेन्सी डिक्रीज करत जातो तर कायनेटिक एनर्जी कुठेतरी काय होते झिरो होते. कायनेटिक एनर्जी झिरो कोणत्या फ्रिक्वेन्सीला होते थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा वाढवत गेले तर कायनेटिक एनर्जी तुमची काय होते पॉझिटिव्ह. मग थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला ती किती झाली झिरो झाली. मग तुम्ही जर इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा कमी करत आहे याचा अर्थ तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन काही निगेटिव्ह अँड इट इज नॉट पॉसिबल. कारण मी तुम्हाला सांगितलं आपण जर 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी टाकली तुमचे मेटलचं वर्क फंक्शन जर 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तुम्हाला त्याला जर कोलिजन करण्यासाठी जर 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागत असेल त्याच्याजवळ 7 आहे काय कोलिजन करू शकते काय नाही. म्हणजे तो त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. मीन्स कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह पॉसिबल आहे काय नाही. म्हणजे म्यू इज लेस दॅन म्यू नॉट. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह अँड इट इज नॉट पॉसिबल. कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह होणं पॉसिबल आहे काय नाही. आणि त्याच्यामुळं फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकते काय. सो फोटो इलेक्ट्रिक इमिशन is not possible. Okay, then second, if the frequency of incident radiation is greater than threshold frequency.
आता आपण काय केलं, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी लाईट इन्सिडेंट केला, जो फोटॉन्स इन्सिडेंट केले त्याची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा कशी आहे, जास्त आहे. पहिले बघा कमी होती, तुमची कायनेटिक एनर्जी काय होती, निगेटिव्ह. मग मला सांगा जर तुमची इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त आहे तर तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन काही पॉझिटिव्ह, आणि जर पॉझिटिव्ह येत असेल ही कंडिशन पॉसिबल आहे, याचा अर्थ इथे काय होईल, फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल. म्हणजे या कंडिशन मध्ये काय होईल, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकते. देन थर्ड केस अजून काय होऊ शकते बघा, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इक्वल्स टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता जो लाईट तुम्ही इन्सिडेंट केला त्या मेटल सरफेसवर त्याची फ्रिक्वेन्सी कशाच्या बरोबर आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता काय असेल आपल्याला माहिती, मी पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघितलं फ्रिक्वेन्सी डिक्रीज करत येतो, कुठं झिरो होते, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला. मग थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इथे जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी एवढी असेल, सो द कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन इज झिरो. कायनेटिक एनर्जी झिरो असेल, बट इन दिस केस द फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल. ही झाली तीन बघा. म्यू नॉट पेक्षा कमी असेल कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह, पॉसिबल नाही, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा ग्रेटर असेल कायनेटिक एनर्जी पॉसिबल, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होते. म्यू इक्वल्स टू म्यू नॉट इक्वल असेल कायनेटिक एनर्जी झिरो आणि फोटो इलेक्ट्रिक इमिशन इथे सुद्धा काय असतं, पॉसिबल असते. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स परत बघा, फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बघा, आपल्याला थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बघा काय, 1/2 m स्क्वेअर मॅक्स इक्वल्स टू h म्यू. फायला काय लिहू शकतो आपण, सपोज मी लिहिलं h म्यू नॉट. ठीक आहे. आता बघा इन दिस इक्वेशन, सो राइट हँड साइडच्या दोनही टर्म मध्ये काय, h मीन्स प्लॅंक कॉन्स्टंट, म्यू मीन्स काय, फ्रिक्वेन्सी. मग हे दोन्ही टर्म काय कशावर डिपेंड्स आहेत, फ्रिक्वेन्सीवर. फ्रिक्वेन्सीची या कायनेटिक एनर्जीला कशी आली, डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ ही कायनेटिक एनर्जी जी आहे ती कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर. या दोन्ही टर्म मध्ये कुठे इंटेन्सिटी आली काय, नाही. याचा अर्थ काय की कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन्स इज डिपेंड्स ऑन ए फ्रिक्वेन्सी ऑफ incident radiations and does not depends on किंवा independs on a intensity of radiation. बघा या इक्वेशन वरून काय सांगितलं आपण की जी कायनेटिक एनर्जी ती कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर. इथं कुठे इंटेन्सिटी टर्म आली काय, नाही. म्हणजे कायनेटिक एनर्जी जी तुमची इलेक्ट्रॉनची इन्क्रीज व्हायची किंवा डिक्रीज व्हायची ती कशावर डिपेंड करते, तुमच्या फ्रिक्वेन्सीवर. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय आपलं, अकॉर्डिंग टू द ही जी फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे ते कोणत्या थेअरीवरून केलं, एक्सप्लेन, प्लॅंक्स क्वांटम थेअरी. प्लॅंक्सचं म्हणणं काय होतं की जेव्हा लाईट इन्सिडेंट होतो तर तो कशाच्या फॉर्म मध्ये येते, पॅकेटच्या फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये येतो, पॅकेटच्या. म्हणजे जर आपण इंटेन्सिटी जर वाढवली, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशंस इज इंक्रीजेस, कशाची संख्या वाढते, द नंबर्स ऑफ फोटॉन्स पर सेकंड काय होता, इंक्रीज होता, increases. So due to this, photo current is increases. बघा इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे, इंटेन्सिटी जी असते ती कशी असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोटो करंट. म्हणजे इंटेन्सिटी जर वाढवली तर नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढतात, नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढले तर काय वाढतं, फोटो करंट वाढतो. आणि इंटेन्सिटी कशी आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोटो इलेक्ट्रिक करंट. बघा हे चार्ज कॅरेक्टरिस्टिक्स कशाच्या बेसिसवर स्टडी केले होते, एक्सपेरिमेंटल सेटअपच्या. तेच
आईन्स्टाईननं कशावरून केले, मॅथमॅटिकल इक्वेशन वरनं काय केले, स्टडी केले आणि जसे त्याला सांगितले होते तसेच मॅथमॅटिकली सुद्धा काय झाले ते प्रूव्ह झाले. बघा आपल्याला आता याच्या अगोदर बघितलं आपण आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. याच्यानंतरची टर्म आहे आपली फोटो इलेक्ट्रिक सेल. बघा फोटो इलेक्ट्रिक, फोटो मीन्स लाईट किंवा फोटॉन्स, इलेक्ट्रिक मीन्स इलेक्ट्रॉन्स. आपला फोटो इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय असते ही सेल बघा. फोटो इलेक्ट्रिक सेल इज अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट किंवा ऑप्टिकल डिव्हाइस. कोणती डिव्हाइस आहे, ऑप्टिकल म्हणजे ऑप्टिक्स किंवा लाईटची डिव्हाइस आहे, विच काय करते, विच कन्वर्ट्स light energy into the electrical energy. बघ हे एक ऑप्टिकल डिव्हाइस आहे, तिचं काम काय करते, काय करते, ती कन्वर्ट करते लाईट एनर्जीचं रूपांतर ती कोणत्या एनर्जी मध्ये करते, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो धिस डिव्हाइस आर कॉल्ड photoelectric cell और त्यालाच म्हणतात फोटो सेल. त्यालाच म्हणतात फोटो सेल. बघा बरं असं कोणतं डिव्हाइस किंवा असं नेमकंच आपण कोणती तरी टर्म बघितली की लाईट एनर्जी इन्सिडेंट केली आणि तिच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर आले. कोणतं होतं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मीन्स द फोटो इलेक्ट्रिक सेल which works on एक कशाच्या प्रिन्सिपलवर वर्क करत असेल, प्रिन्सिपल ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा कशाच्या इफेक्ट, कशाच्या प्रिन्सिपलवर वर्क करते ती, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय करायचो, एक मेटल सरफेस घ्यायचो, तिच्यामध्ये नंबर्स ऑफ काय असायचे, फ्री इलेक्ट्रॉन्स असायचे. आता या फ्री इलेक्ट्रॉन्सला रिमूव्ह व्हायचं किंवा सेपरेट व्हायचं किंवा बाहेर इमिट व्हायचं, काय करावं लागतं, लाईट एनर्जी म्हणजेच आपण काय इन्सिडेंट करायचो, फोटॉन्स इन्सिडेंट करायचो. हिच्यामधनं काय बाहेर यायचे, इलेक्ट्रॉन्स. पण इलेक्ट्रॉन जर फ्लो झाले असतील तर काय काय होतं, इलेक्ट्रिक करंट कधी फ्लो झाले किंवा कधी इमिट झाले, जेव्हा आपण काय इन्सिडेंट केलं, फोटॉन्स. म्हणजे फोटॉन्स इन्सिडेंट केल्यावर का तो इलेक्ट्रिक करंट मिळते, म्हणून त्या इफेक्टला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हटलं होतं. तशीच अशी डिव्हाइस आहे की जिच्यामध्ये काय करते ही डिव्हाइस, लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन ही कशामध्ये करते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करते. आणि तिचा सिम्बॉल असते इकडचा कॅथोड आणि असतो एनोड, हा झाला त्याचा सिम्बॉल. आता आपण बघू त्याचं कन्स्ट्रक्शन की आपल्याला फोटो इलेक्ट्रिक सेल बनवायची, फोटो इलेक्ट्रिक सेल बनवायची. सेम फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सारखं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो एक्सपेरिमेंटल स्टडी केला होता आपण, तिच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काय केलं होतं, एक ग्लास ट्यूब घेतली होती. त्याच्यानंतर तिच्यामध्ये काय केले, दोन इलेक्ट्रोड फिट केले होते. त्याच्यानंतर तिच्यावर लाईट इन्सिडेंट केल्यानंतर करंट तयार होतो. करंट डिटरमाइन करण्यासाठी काय केलं होतं आपण, एमीटर लावला होता. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स ऍडजस्ट करण्यासाठी काय लावलं होतं, रिओस्टेट लावलं होतं. सिमिलर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक सेल जर तयार करायचे असेल तर सगळ्यात बघा कन्स्ट्रक्शन हिच्यामध्ये सुद्धा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे, ग्लास ट्यूब घ्यायची. सो सगळ्यात अगोदर काय, जी मीन्स इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. सगळ्यात अगोदर काय केलं आपण, एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब कन्सिडर केली किंवा घेतली. तिला नाव दिलं आपण जी. त्याच्यानंतर काय करतो, हिच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड फिट करायचे. The two electrodes are fit किंवा connected inside cathode and anode. काय केलं, सेकंड टू electrodes, cathode C and anode A is fitted inside the glass tube. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जो कॅथोड आणि एनोड आहे ते सारखे दिसत आहेत काय, कॅथोड जो आहे हा कॅथोड काय करायचं आपल्याला,
सेमी सिलेंड्रिकल ठेवायचं, त्याच्यावर परत सेमी सिलेंड्रिकल ठेवून त्याच्यावर काय करायचे, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलची काय करायची, त्याच्यावर कोटिंग करायची. मीन्स कॅथोड सी इज मेड कसा, सेमी सिलेंड्रिकल, आणि त्याच्यावर काय करायचे, विथ किंवा कोटेड विथ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. त्याला सेमी सिलेंड्रिकल काय करायचं, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलची कोटिंग का करायची नंतर सांगतो. त्याच्यानंतर बघा, नंतर आपल्याला काय करायचंय, याला एक आपण काय करतो, एक्सटर्नल सर्किट लावतो. इथे आपल्याला एक लावायचं मायक्रो अॅमीटर, कारण की जेव्हा हिच्यावर आपण लाईट रेज इन्सिडेंट करणार आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले म्हणजे करंट तयार होतो, आपल्याला डिटरमाइन करायचा मायक्रो अॅमीटर. त्याच्यानंतर त्याला एक एक्सटर्नल सर्किटला कनेक्ट करायचं. असेल आपला RH ही जरी तुमची बॅटरी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. बघा, कॅथोड जो आहे, cathode is connected to the negative terminal of battery and anode is connected to the positive terminal of battery. And anode is connected to the positive terminal. त्याच्यानंतर एनोड कसा बनवायचा आहे, एनोड इज ए रॉड और वायर. कसं करायचं त्याला, रॉड सारखं किंवा वायर सारखं. हे का करायचं ते बघा, हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. एकदम सिंपल. कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात अगोदर काय केलं, तुम्ही ग्लास ट्यूब घेतली, ग्लास ट्यूब मध्ये दोन इलेक्ट्रोड फिट केले, कॅथोड आणि एनोड. कॅथोड कसा ठेवला, सेमी सिलेंड्रिकल, आणि त्याच्यावर काय केली, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलची कोटिंग केली. तर बघा, सेमी सिलेंड्रिकल का ठेवलं, एनोड कसा घेतलाय, का वायर सारखा का घेतला. तर काय करायचंय आपल्याला, हिच्यामध्ये काय करणार आपण, लाईट इज इन्सिडेंट करणार आहे, म्हणजे काय इन्सिडेंट करू आपण, फोटॉन्स. रेडिएशन इन्सिडेंट कोणते करायचे आपल्या याच्यावर, फोटॉन्स इन्सिडेंट करायचे. फोटॉन्स इन्सिडेंट करायचे कशावर इन्सिडेंट करायचे, कॅथोड मध्ये. जर समजा एनोड आपण या कॅथोड सारखा जर असा घेतला असता, सेमी सिलेंड्रिकल घेतला असता किंवा रेक्टँग्युलर घेतला असता, काय झालं असतं, त्या एनोडनं ऑब्स्टॅकलचं काम केलं असतं. म्हणजे जेव्हा आपल्याला आपण तिच्यावर फोटॉन्स इन्सिडेंट केले असते, नंबर ऑफ फोटॉन्स जे ते कॅथोडवर कमी पडले असते, जास्तीत जास्त कुठे पडले असते, एनोडवर. एनोडवर करून काही फायदा काय नाही. त्याच्यानंतर फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल काय घ्यायचं, जर आपण याच्यावर फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घेतलं नसतं तर तिच्यावर आपण लाईट रेज इन्सिडेंट जरी केले असते तरी सुद्धा तिच्यातून इलेक्ट्रॉन्स इमिट झाले असते काय, नाही. अजून सेमी सिलेंड्रिकल का घ्यायचा, हा स्ट्रेट वायर सारखा किंवा रॉड सारखा का घ्यायचा, कारण की जेव्हा आपण इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट करू कॅथोडवर तर कमी फोटॉन्स याच्यावर पडतील, जास्तीत जास्त फोटॉन कुठे येतील, कॅथोडवर. याला जर आपण सपोज या एनोड सारखं रॉड टाइप घेतलं असतं किंवा वायर टाइप घेतलं असतं तर काय झालं असतं, जेव्हा आपण फोटॉन्स इन्सिडेंट करू, समजा असे फोटॉन्स आले असते, फोटॉन्स फक्त या सरफेसवर इन्सिडेंट झाले असते, नंबर्स ऑफ फोटॉन्स काय झाले असते, आपले वाया गेले असते. पण ते जर आपण सेमी सिलेंड्रिकल, बघा आपल्या घराच्या वर डिश टीव्ही असतात, डिशचा आकार सुद्धा असं सेम असा असते. तर तो असा का असतो, कारण की कोणत्याही डायरेक्शन मधनं जेव्हा रेडिएशन किंवा सॅटेलाइट द्वारे जे सिग्नल्स येतात तर ते सिग्नल जास्तीत जास्त सिग्नल तिच्यावर आले पाहिजे, नंतर ते कॅमेऱ्यावर फोकस झाले. तसंच इथे की जास्तीत जास्त आपल्याला काय कशाची गरज आहे, जेवढे नंबर्स ऑफ फोटॉन्स असतील तितके नंबर्स ऑफ काय होतील, इलेक्ट्रॉन्स जास्त इमिट होतील. म्हणून याला काय करायचं, आपल्याला सेमी सिलेंड्रिकल घ्यायचं. बघा आता वर्किंग काय, वर्किंग एकदम सिंपल. व्हेन द लाइट और रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन ए कॅथोड, जेव्हा आपण रेडिएशन्स म्हणजे फोटॉन्स कशावर इन्सिडेंट करू, कॅथोडवर, काय होईल, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणत्या फ्रिक्वेन्सीला, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला काय होतील, इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला सुरुवात होतील.
if we increase the frequency of incident radiation is greater than the threshold frequency. जेव्हा आपण हे रेडिएशन कोणत्या फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त इन्सिडेंट करू, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम द कॅथोड अँड अट्रॅक्टेड टुवर्ड्स द एनोड. मग जेव्हा आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त लाईट इन्सिडेंट करू, नंबर्स ऑफ फोटॉन्स इमिट होतील कॅथोड मधनं आणि कुठे अट्रॅक्ट होतील ते एनोड. आणि एनोडला आपण कोणता पोटेन्शियल दिलेला आहे, पॉझिटिव्ह. अँड ड्यू टू दिस कॉजेस a electric current and this current is determined by using microammeter. आणि जो फोटो इलेक्ट्रिक करंट या सर्किट मध्ये तयार झाला तो कशाला मोजणार आपण, एमीटरनं. मग आता फोटो इलेक्ट्रिक करंट जर तुम्हाला वाढवायचं, आपल्याला माहितीये की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तर काय होतं, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फक्त काय असेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर इन्सिडेंट केली तर जास्तीत जास्त करंट मिळते काय, नाही. पण जर आपल्याला माहिती की फोटो इलेक्ट्रिक करंट कशावर डिपेंड्स असतो, फोटो इलेक्ट्रिक करंट इज डिपेंड्स अपॉन ए इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. मग इफ द फोटो इलेक्ट्रिक करंट इज इन्क्रीजेस, जर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज करायचं असेल देन द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इन्क्रीजेस. सो हे जर आपण बोलतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याचे काहीतरी ऍप्लिकेशन्स. फोटो इलेक्ट्रिक सेल कुठे यूज होते, सगळ्यात अगोदरचं ऍप्लिकेशन लक्षात ठेवा, फोटो इलेक्ट्रिक सेल विच इज यूज इन ए फोटोग्राफिक कॅमेराज. पहिला ऍप्लिकेशन किंवा पहिला यूज जो होतो तो जे आपल्या फोटो इलेक्ट्रिक सेल असतात विच इज यूज इन ए कोणत्या कॅमेरामध्ये होता, फोटोग्राफिक कॅमेरा. जे आपले फोटोग्राफ काढतो आपण, जे कॅमेरा असतात तिच्यामध्ये काय बसवलेले असतात, फोटो इलेक्ट्रिक सेल. त्याच्यानंतर विच इज यूज इन ए अलार्म सिस्टम. परत कशात यूज होतो त्याचा, अलार्म सिस्टम मध्ये. देन विच इज ऑल्सो यूज इन ए लक्स मीटर. आंघोळ घरी साबण नाही बरं का, आंघोळ करायचे लक्स साबण यूज करतो तिच्यात नाही. एक लक्स मीटर, लक्स मीटरचा यूज असते फॉर मेजरिंग द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. लक्स मीटर मध्ये कशासाठी यूज होतो, जे लाईट एनर्जी इन्सिडेंट करू त्याची इंटेन्सिटी जर डिटरमाइन करायची असेल तर त्याच्यासाठी लक्स मीटरचा यूज होते. आणि लक्स मीटर मध्ये काय बसवलेले असतात, फोटो इलेक्ट्रिक सेल. फोटो इलेक्ट्रिक सेल इंटेन्सिटी साठी नाही, कशामध्ये, लक्स मीटर मध्ये. कशासाठी, इंटेन्सिटी डिटरमाइन करण्यासाठी. देन फोटो इलेक्ट्रिक सेल इज यूज इन ए काउंटिंग सिस्टम. कशामध्ये यूज होतो, काउंटिंग सिस्टम मध्ये. बँकेत जाता तिथं एक बाई बसलेली असते, आपल्याला माहिती ती नोटा गिट्टा देत असते लोकांना, किंवा नोटा मोजायला पहिले तिला अशा हाताने नोटा मोजायचं का होतं. आता काय होतं, बंडल देतो आपण, ते बंडल जर आपण त्या मशीन मध्ये जर टाकलं तर फास्ट काय करते, नोटा काउंटिंग करते. मीन्स तिच्यामध्ये काय बसवलं असतं, फोटो सेल्स किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल. तर कशामध्ये यूज होतो त्याचा, काउंटिंग सिस्टम मध्ये. म्हणजे त्या बँकेमध्ये ज्या करन्सी मोजल्या जातात तर तिच्यामध्ये कशाच्या सहाय्याने मोजल्या जातात, त्या इलेक्ट्रिक सेलच्या सहाय्याने. त्याच्यानंतर अजून जर आपल्याला काही डिटरमाइन करायचं असेल, आपलं एखादं मोठं संस्थान वगैरे असतं, आपलं शेगावचं संस्थान किंवा कुठलंही मोठं जर संस्थान घेतलं, तिथं किती भाविक भक्तगण आपल्या देवाच्या भेटीला येतात ते जर आपल्याला डिटरमाइन. बघा आपण जेव्हा शेगावच्या संस्थांमध्ये जातो तर तिथं काहीतरी लागले असतं, त्या चौकटीमधून आपण जातो. तिथं जर आपल्याला असं दररोज तिथं लोक मोजतात की आज आपल्या इथं किती लोक आले, ते जर डिटरमाइन करायचं असेल, असं जर प्रोजेक्ट वगैरे करायचं असेल किंवा एखाद्या हॉलमध्ये काहीतरी कार्यक्रम, तिथं किती लोक आपल्या कार्यक्रमासाठी प्रेझेंट होते ते जर डिटरमाइन करायचं असेल तर तिच्यामध्ये सुद्धा काय बसवले असतात, फोटो इलेक्ट्रिक सेल. ऍप्लिकेशन लक्षात राहतील. काय करते, फोटोग्राफिक कॅमेरामध्ये, अलार्म सिस्टम मध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर लक्स मीटर मध्ये इंटेन्सिटी डिटरमाइन करण्यासाठी, काउंटिंग सिस्टम मध्ये करन्सी मोजण्यासाठी. फोटो इलेक्ट्रिक सेल मध्ये परत एकदा बघा, फोटो इलेक्ट्रिक सेल कोणती डिव्हाइस आहे, ऑप्टिकल डिव्हाइस. काय करते, कोणत्या एनर्जी कन्वर्शन, कोणत्या एनर्जी मध्ये, लाईट एनर्जीचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करते. कशाच्या बेसवर वर्क करते, ऑन द बेसिस ऑफ फोटो इलेक्ट्रिक सेल. कन्स्ट्रक्शन मध्ये काय करतात, सगळ्यात अगोदर काय करायचे, ग्लास ट्यूब काढायची. त्याच्यानंतर त्यात किती इलेक्ट्रोड्स काढायचे, 2 इलेक्ट्रोड. एकाला नाव द्यायचं कॅथोड, दुसऱ्याला नाव द्यायचं एनोड. कॅथोड कसा बनवायचा, सेमी सिलेंड्रिकल. सेमी सिलेंड्रिकल बनवून कॅथोडवर कोणती कोटिंग करायची,
फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे त्या सोडियम घ्या किंवा सेसियम. कारण सोडियम किंवा सेसियम काय घ्यायचा, कारण की सेसियमचं जे वर्क फंक्शन आहे हे कसं आहे, खूप लो आहे. आणि आपल्याला माहिती ज्या मटेरियलचं वर्क फंक्शन लो असेल तिथून इलेक्ट्रॉन्स काय होतील, लवकर बाहेर येतील, म्हणजे एनर्जी कमी वेस्ट होईल. जर 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी जर आपण टाकली, त्याचं फोटो इलेक्ट्रिक म्हणजे वर्क फंक्शन जर सपोज 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल, तर त्याला त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे, फक्त 1. म्हणजे असे मटेरियल चूज करायचे की त्याचं वर्क फंक्शन कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. त्याच्यानंतर एनोड कसा घ्यायचा, एका वायर सारखा किंवा रॉड सारखा का घ्यायचा, कारण की तो ऑब्स्टॅकल म्हणून यूज झाला पाहिजे नाही. त्याच्यानंतर मग कॅथोड आणि एनोड कशाला काय कनेक्ट करायचे, एक्सटर्नल सर्किटला कॅथोड जो तो कशाला लावला आपण, निगेटिव्ह टर्मिनल, एनोड कशाला लावला, पॉझिटिव्ह टर्मिनल. वर्किंग मध्ये काय करायचंय, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं सर्टन फ्रिक्वेन्सीचं लाईट काय करायचं, इन्सिडेंट करायचं कशावर, कॅथोडवर. त्याच्यानंतर मग थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा झालं तर काय होईल, फोटो इलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल होईल. फोटो इलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल झालं म्हणजे इलेक्ट्रॉन इमिट होतील. इलेक्ट्रॉन इमिट झाले कुठे अट्रॅक्ट होतील, एनोड कडे. जर नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिट होत असतील, फ्लो होत असतील, काय तयार होईल, फोटो इलेक्ट्रिक करंट. फोटो इलेक्ट्रिक करंट कशाने डिटरमाइन करायचा, मायक्रो अॅमीटर. आणि जर आपल्याला म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट जर वाढवायचं असेल तर इन्सिडेंट लाईटची इंटेन्सिटी इन्क्रीज केली तर आपले नंबर्स ऑफ फोटॉन्स इन्क्रीज होतील. नंबर्स ऑफ फोटॉन्स इन्क्रीज झाले, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स बाहेर येणं जास्त होतील आणि त्याच्यामुळे काय होईल, फोटो इलेक्ट्रिक करंट आपला. सो थँक्यू.